शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल आता पुढच्या एका तासात वाचण्यास सुरुवात होईल। अगदी थोड्याच वेळात निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळमध्ये आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन सुद्धा या ठिकाणी केलं जात आहे। तर मुंबईत निकाल आणि मुख्यमंत्री यवतमाळमध्ये असं चित्र आहे। नेमकं काय घडणार आहे सगळ्यांच्याच नजर आहे। ठाकरे गट आणि शिवसेनेचं आज भवितव्य ठरणार आहे। गेल्या साधारणतः 8 ते 9 महिन्यांपासून ही सगळी कायदेशीर प्रक्रिया सुरू होती। कायदेशीर खल सुरू होता। एकीकडे मुख्यमंत्री यवतमाळमध्ये तर दुसरीकडे मुंबईत बऱ्याच घडामोडींना आता वेग आलेला आहे। सागर बंगल्यावर रश्मी शुक्ला पोहोचलेल्या आहेत। त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा होतीये। सुषमा अंधारे यांनी नुकताच दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन आरती सुद्धा केलेली आहे। तर या सगळ्या प्रकरणी आता अनेक घडामोडींना वेग आलेला आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संजय राठोड यांच्याकडून। संजय, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? यवतमाळमध्ये तर मुख्यमंत्री, एकीकडे मुंबईत या सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे। अपात्रतेसंदर्भात निकाल वाचनास तासभर शिल्लक आहे आणि मुख्यमंत्री आता यवतमाळमध्ये। नक्कीच नाही, एकंदरीत पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री हे जे आहेत एका साखर कारखान्याच्या उद्घाटनासाठी आले आहेत। त्या साखर कारखाना वसंत साखर कारखाना असं सांगलं जाते आणि यवतमाळ जिल्ह्यातील पोपाळी या ठिकाणी ते जे या उद्घाटनासाठी आलेले आहे। एकंदरीत पाहिलं तर हा जो साखर कारखाना अनेक दिवसापासून बंद होता। शेतकऱ्यांना अनेक जे आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांना समस्या होत होत्या। मात्र हा कुठेतरी साखर कारखाना खासदार हेमंत पाटील जे आहेत यांच्या मार्फत हा कारखाना सुरू झालेला आहे। एकंदरीत पाहिलं तर थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री थेट या ठिकाणी आलेले आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्षाचा जे इकडे चालू आहे आणि त्या ठिकाणी जर पाहिलं मुख्यमंत्री मुंबई या ठिकाणी नसून यवतमाळमध्ये आहे आणि थोड्याच वेळात त्यांचं भाषण सुद्धा या ठिकाणी होणार आहे। एकंदरीत या ठिकाणी पाहिलं तर हजारोच्या संख्येने शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या ठिकाणी आले। त्याचं असं सांगणं आहे की धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।